नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेबद्दल. आपल्याकडे काही नवीन माहिती आहे आणि त्यावरच आज आपण जरा सविस्तर बोलूया. हो अगदी. म्हणजे असं कळतंय की मालिकेतले जे मुख्य जोडपे आहेत ना, काव्या पार्थ आणि जीवानंदिनी, त्यांच्या नात्यात आता भूतकाळ डोकंवर काढणार आहे. बरोबर. म्हणजे काव्या आता ठरवतीये की पार्थला सगळं सांगायचंय. तिच्या चिडचिडेपणाचं कारण, तिचा भूतकाळ, सगळं काही. आणि दुसरीकडे जीवा पण तो नंदिनीला त्या मिसेस के बद्दल सांगणार आहे म्हणे, ज्याच्यावरून इतका गैरसमज झालाय त्यांच्यात. हो ना. तर चला बघूया नक्की काय घडतंय. काव्याने हे ठरवल्यामुळे पार्थ मात्र अस्वस्थ झालाय. म्हणजे त्याला असं वाटतंय की की काव्याने हे आधी सांगायला हवं होतं. बरोबर. आणि त्याच्या मनात भीती पण आहे की की तिच्या आयुष्यात आधीपासूनच कुणी असेल तर. हो, तीच भीती त्याला आता खातीये. आणि मला वाटते ही भीती फक्त असुरक्षिततेमुळे नाहीये. म्हणजे कदाचित गोष्ट त्याच्या हातातून निसटतेय असं त्याला वाटत असावं. काव्या स्वतःहून काहीतरी सांगतेय हे त्याला खटकते येता. शक्य आहे. त्याच्या काही अपेक्षा असतील ना नात्याकडून. अगदी. आणि त्या अपेक्षांना धक्का बसेल असं त्याला वाटत असेल. त्यामुळे काव्याच्या भूतकाळामुळे त्यांच्या नात्याचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे त्याच्यासमोर. बरोबर. हे झालं एका जोडप्याचं. पण जीवा आणि नंदिनीकडे तर अजूनच वेगळं काहीतरी घडतंय. हो, तिकडे तर जास्तच गुंतागुंत आहे. जीवा नंदिनीला सांगतो की ती त्या मुलीला ओळखते म्हणे, जिच्यावर त्याचं प्रेम होतं. म्हणजे ती मिसेस के. पण गंमत म्हणजे तो नाव नाही सांगते अजून, कोड्यात बोलतोय. तेच तर. नंदिनीला मात्र आता स्पष्टीकरण हवंय. तिला कळायला हवंय नक्की कोण आहे ती. इथेच खरी रंजकता आहे. हो. आणि जीवा असं कोड्यात का बोलतोय? म्हणजे फक्त परिणामांची भीती आहे म्हणून, की अजून काही कारण असेल? काय वाटतं, का करत असेल तो असं? कदाचित. कदाचित तो नंदिनीची प्रतिक्रिया बघतोय. म्हणजे एकदम धक्का देण्याऐवजी हळूच अंदाज घेतोय. असू शकतं. वेळ मानून नेण्याचा प्रयत्न पण असू शकतो. अगदी. कारण त्यालाही माहितीये की जर त्याने खरंच काव्याचं नाव घेतलं तर काय होऊ शकतं. केवढा मोठा बॉम्ब फुटेल. म्हणजे एका दगडात दोन पक्षीवाली गोष्ट नाहीये ही. उलट एका नावामुळे दोन्ही नात्यांवर परिणाम होणार आहे. बरोबर. त्याच्या आणि नंदिनीच्या नात्यावर तर होईलच, पण पार्थ आणि काव्याच्या नात्यावर सुद्धा. म्हणजे बघा, भूतकाळातले हे गैरसमज किंवा रहस्य वर्तमानाला किती गुंतागुंतीचं बनवतात. हो ना. खूप नाजूक परिस्थिती आहे. तर मग एकूण काय दिसतंय? दोन्ही जोडप्यांमध्ये वादळ येणार आहे हे नक्की. एका बाजूला काव्याच्या स्पष्ट बोलण्याने पार्थ घाबरलाय. आणि दुसऱ्या बाजूला जीवाच्या कोड्यात बोलण्याने नंदिनी गोंधळलीय. तिला उत्तर हवंय. हो. दोन्हीकडे सत्य बाहेर येतंय पण वेगळ्या पद्धतीने. एका ठिकाणी थेट तर दुसऱ्या ठिकाणी जरा आडवळणाने. बरोबर. आणि आता इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, जो आपल्या माहितीमध्ये पण आलाय. काय? की जर समजा जीवाने नंदिनीसमोर खरंच काव्याचं नाव घेतलं, तर तर नंदिनीची प्रतिक्रिया काय असेल? अरे बापरे, हा विचारच खूप मोठा धक्का असेल तो तिच्यासाठी. हो ना. आणि मग त्या एका प्रतिक्रियेमुळे किंवा त्या एका सत्यामुळे या दोन्ही जोडप्यांच्या आयुष्यात किती उलथापालथ होऊ शकते. खरंय. म्हणजे एका व्यक्तीच्या भूतकाळाचा परिणाम इतक्या लोकांच्या वर्तमान आणि भविष्यावर होतोय. अगदी. हेच पाहणं महत्वाचं ठरेल मालिकेत पुढे. याचा विचार करायला हवा की एका सत्यामुळे नात्यांचे धागे कसे बदलू शकतात.